ठाकरे बंधूंची युती पक्की असल्याचं संजय राऊत यांनी आता वक्तव्य केलंय। ज्याला सोबत यायचंय त्यांना यावं असंही त्यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी, इंडिया आघाडी लोकसभेसाठी असं राऊत यांनी म्हटलंय। स्थानिक निवडणुकीसाठी अशी कोणतीही चर्चा झाली नाही। ठाकरे बंधू एकत्र लढल्यावर बाकीच्यांच्या ठिणग्या उडतील असंही राऊत यांनी म्हटलं। ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत। ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करणार। ही युती पक्की आहे। महाविकास आघाडी, मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो, उत्तर देतोय की महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी होती, इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी होता। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशा प्रकारची कोणतीही चर्चा कोणामध्ये झाली नाही। बघा, ह्याच्यावर चर्चा होत राहील। हा सोबत आहे का, तो सोबत आहे का, या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। तुम्हाला आवडलं ना स्लोगन मराठी माणूस म्हणून? प्रत्येक मराठी माणसाला आम्ही 5 जागा जास्तच मिळवू। दोन ठाकरे काय करणार? दोन ठाकरे काय करणार? सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार। तुम्ही म्हणाला ठाण्यात 75 तर मुंबईत किती? पहा ना तुम्ही, बघा ह्यांचा सगळा खेळ आता संपत आलेला आहे। राजसाहेब म्हणजे मनसे आणि उद्धवजी ठाकरे साहेब, त्यांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धवजींच्या हस्ते झालं। याचाच अर्थ या राज्यामध्ये एक मराठीचा आवाज कोण उठवतं? उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब ठाकरे। बाकी कोणता पक्ष उचलतो? कोणी उचलत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या बंधूंच्या दिवाळीच्या एकत्रीकरणातून आणि मागच्या वर्ष 6 महिन्याच्या सातत्यानं भूमिकेतून मराठी माणूस एकजुटीची भूमिका हळूहळू होत नाही, पुढे जाते। आणि ही पुढे जात असताना दिवाळीच्या सणाला मला वाटतं ही मराठी अस्मिता निश्चित या महाराष्ट्राला उजळून टाकणारी ठरणारी। बघा, लोक ना खूप हुशार आहेत। ज्या लोकांनी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं, कधी मराठी माणसाबद्दल विचार केला नाही। मराठी माणूस जो आहे मुंबईमधून गेला डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारापर्यंत, तेव्हा यांना मराठी माणसाची आठवण झाली नाही। तर मराठी लोकांना खऱ्या अर्थाने परत मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आहे ते महायुतीचं सरकार या ठिकाणी करतंय। आणि लोक खूप हुशार आहेत की जे मराठीच्या नावावरती, मराठी माणसांच्या नावावरती फक्त स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र येतात। ते काय दिवाळीला येऊ दे, का होळीला येऊ दे, का कशाला येऊ दे, त्याचा काही परिणाम जो आहे हा लोकांवरती होणार नाही। लोक जे आहेत येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा जो आहे तो फडकवेल। मी नेहमी सांगतो, युती आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे। सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील, आम्हाला ज्यांच्या बरोबर जायचंय, शिवसेनेबरोबर जायचंय तर शिवसेनेसोबत जो काय आदेश असेल तो साहेबांचा। परंतु आता या क्षणाला आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे। आणि आमची जी काही गणित आहेत, जी मागच्या विधानसभेची गणित आहेत, लोकसभेची गणित आहेत, जर ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही 75 के पारचा जो आकडा काढलाय तो शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो 75चा आकडा क्रॉस करू।